नमस्कार मित्रांनो. हे आपलं काय लसूण लावलेलं आहे. म्हणजे आपण प्रत्येक शेतकरी स्वतःच्या शेतामध्ये थोडं का होईना क्षेत्र त्याच्यावर आपल्या घरी वर्षभर पूर्ण इतकं कांदे, लसूण किंवा इतर माळवं हे करतेत. आता आमच्याकडे तर आम्ही सगळेजण करतो. माझ्या मते तर पूर्ण महाराष्ट्रात असो किंवा जेवढे पण शेतकरी असतात ते म्हणजे आपल्या आपल्या पुरतं तर माळवं घरी करतात, हे सगळ्यालाच माहिती आहे. आता हे बघा मी काय काय लावलेलं आहे. हे हे 2 वाफे जे आहेत ते आपण बेडवरच लसूण लावलेलं आहे. हे लसूण आहे आणि पलीकडल्या साईडला कांदे आहेत थोडे. आणि हे कडनं पूर्ण हे वांग्याचे झाड आहे तेव्हा ते शेवग्याच्या मध्ये मध्ये लावलेले आहेत. अजून त्याला वांगे नाहीच आले. हो का, हे वांगे आहेत सगळे. हे असं पूर्ण राऊंडच घेतलेला आहे वांग्याचा. आणि ह्या तर काय मिरच्या आहेत. हो का, म्हणजे आपल्याला घरी ज्या वस्तू लागतात आता रोजच्या रोज ताज्या घेऊन जाणे यासाठी प्रत्येक शेतकऱ्याच्या इथं असते. मग हेच महत्त्वाचं आहे, कारण शेतकरी एवढं ताजं कोणच खात नाही. बरोबर आहे का? हे बघा, हे टमाट्याचे रोप आहेत. याला मी असं बांधलेलं आहे, कारण हे बांधल्याशिवाय व्यवस्थित टिकत नाहीत. ह्या कडेला एक काठी रवली आणि तिकडल्या कडेला एक मध्ये एक रवली. आणि त्याच्या प्रत्येक बुडाला हलकी गाठ मारायची. बुडाला एकदम गच्च नाही करायचं, नॉर्मल. म्हणजे त्याचं बुड जरी मोठं झालं तर त्याला काही फरक पडू नये. आणि त्याला असं गुंडाळत आणून वर बांधायचं, जेणेकरून हे झाड म्हणजे टमाटे आडवे पडत नाहीत, वर वाढतात. हे बघा. परत इथं हे कांद्याचे जे दिसायलेत तुम्हाला, हे कांद्याचं रोप तयार करायसाठी. म्हणजे ह्याचं रोप निघाले पुढल्या वर्षी परत तेच टाकायचं. बरोबर आहे का? आणि हे आहे आपले दोडके. हे बघा दोडके किती मस्त आलेत बघा. बघा दोडके, ह्याला दोडके चालू पण झालेत. हो का, हो का. काही लहान लहान दोडके चालू झालेत. हो का. पुन्हा ही पालक आहे. ही आपली गावरान पालक आहे बरं का, म्हणून ह्याला थोडं फुलं लवकर आलेत. आणि हे आपलं पाणी पण चालू आहे, तिकडं स्प्रिंकलर चालू आहे, त्याच्यामुळे इथं कंटिन्यू माळव्याला पाणी येत राहते. आणि हे अजून आपण टमाटे लावलेत. बघा हे रोप बघा, हे इथं अजून भरपूर लावलेले आहेत. सोबतच ही मेथी आहे. या मेथीमध्ये थोडं गवत झालं आहे, काढून घेऊत आपण. आणि तिकडचं तर दाखवलं आपण. एवढं माळव आहे सध्या आपल्याकडं. आता सगळे शेतकरी तर करतात. मित्रांनो, तुम्ही शेतात हे माळव करता का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपण जे माळव्यासाठी केलेली टेक्निक आहे ती चांगली आहे का नाही हे पण सांगा नक्की. चला, धन्यवाद.